शेखर चिंचोळे, नगरसेवक, पिंपरी नगर महानगरपालिका, प्रभाग 17. आमच्या चिंचोळनगरमध्ये परवा दिवशी संध्याकाळी एक छोटा मुलगा होता आणि 3 कुत्रे त्याच्या मागे लागली होती. मुलगा थोडासा हुशार असल्यामुळे त्यांनी हातामधली बॅग फिरवली आणि मग तो पळाला आणि मग बाकी लोक पण त्याला मदतीला आली. त्यामुळे खरं तर त्या मुलाचे प्राण वाचले. मला सांगायचं की पहिल्याच ज्यावेळेस महानगरपालिकेची पहिली इलेक्शन झालं, पहिली जी जनरल बॉडीची मीटिंग झाली, त्यामध्ये सगळ्या नगरसेवकांनी या ठिकाणी आयुक्त साहेबांना सांगितलं होतं की आता ह्याच्यावर तुम्ही उपाय केला पाहिजे. आणि आयुक्त साहेबांनी शब्द दिला होता की आपण ह्या कुत्र्यांचं निर्बीजीकरण करू आणि यांना आपण एका ठिकाणी महापालिकेच्या जे आरक्षण असतात त्या जागेमध्ये मोठं कंपाऊंड घालून आपण त्यांना त्या ठिकाणी ठेवू आणि त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करू, त्यांना खायला घालू, स्वच्छता ठेवू, सगळ्या गोष्टी. पण गेले 6 महिने तर असं काहीच झालं नाही. आपण पाहतो की परवा चिखलीमध्ये पण एक छोट्या मुलीला 6-7 कुत्र्यांनी चावा घेतला. जवळजवळ 3 मिनटं ती मुलगी त्या कुत्र्यांच्या तावडीमध्ये होती आणि खूप ती मुलगी जखमी झाली. असे अनेक प्रकार दररोज घडत असतात या शहरामध्ये. माझी विनंती आहे प्रशासनाला की आपण ही संख्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात कुत्र्यांची संख्या मोजावी आणि त्यांच्याबद्दलचा उपाय केला पाहिजे. नाहीतर मला असं वाटतं की भविष्यामध्ये माणसं मरतील या कुत्र्यांच्या चाव्यामुळं. अशा घटना घडलेल्या आहेत अनेक. मला ह्याबद्दलचा आपण जाब विचारलेला आहे, त्यांच्याकडनं माहिती घेतलेली. पण आम्ही पाहतो की एखाद्या ठिकाणी कुत्री असतील, चौकांमध्ये आपण पाहतो कुत्री यांचा गटच्या गट म्हणजे असे उभे असतात. 5-25 कुत्रे एका चौकामध्ये असतात. काही ठिकाणी कुत्री गाड्यांच्या मागे लागतात, काही मुलांना चावा घेण्याचा प्रयत्न करतात, महिलांच्या मागे लागतात. दहशत इतकी आहे त्यांची की आता महिला संध्याकाळी बाहेर पडत नाहीत. तर मला असं वाटतं की महापालिकेने हे सगळा बंदोबस्त केला पाहिजे. उद्या आमची क्षेत्रीय कार्यालयाची, सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाची उद्या आमची मीटिंग आहे. त्यामध्ये हा मुद्दा माझ्याकडनं उपस्थित होणार आहे. सेकंड गोष्ट, उद्या 20 तारखेला जनरल बॉडीची मीटिंग महापालिकेची आहे. त्यामध्ये सगळेच नगरसेवक या ठिकाणी या कुत्र्यांच्याबद्दलचं लक्ष वेधतील. मी पुन्हा एकदा लोकांना थोडंसं, महिलांना की लहान मुलांना आपण रस्ता सोडू नका, त्यांना थोडीशी काळजी आपण आपली घेतली पाहिजे. पण नक्कीच ह्याच्याबद्दलचा कायमचा तोडगा आता काढावा लागेल, हे नक्की.